नमस्कार. आज आपण बनवत आहोत 6 महिन्याच्या वरील मुलांसाठी पौष्टिक अशी भरडी. त्यासाठी लागणारे साहित्य आहे. भरडी बनवण्यासाठी आपण 150 ग्राम तांदूळ 2 तास पाण्यात भिजवून त्यातलं पूर्ण पाणी काढून घेतलं आहे. आपण 50 ग्राम मूग डाळ घेतली आहे, तीही 2 तास भिजवून त्यातलं पूर्ण पाणी आपण काढून घेतलं आहे. 10 ग्राम आपण मखाना घेतला आहे. 30 ग्राम बदाम घेतले आहेत. 30 ग्राम खारीक घेतले आहेत. 1 चमचा आपण तूप घेतलं आहे आणि आपल्याला चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे. आपण हे तांदूळ घेतले आहेत ते आंबेमोहोर तांदूळ घेतले आहेत. गावाकडे जया, सुवर्णा तसेच खाडीचे तांदूळ वापरले जातात. खाडीच्या तांदळामध्ये जास्त सत्व असतं आणि मुलांसाठी ते पौष्टिक असतात. आज मी तुम्हाला ह्या तांदळांची भरडी बनवून दाखवणार आहे. तुम्ही या तांदळांच्या जागी दुसरे तांदूळही वापरू शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे. आमच्या गावाकडे या भरडीला कणेरी असं म्हटलं जातं. 6 महिन्यांच्या वरील मुलांसाठी ही भरडी अत्यंत पौष्टिक आहे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. मुलांची यामुळे तब्येतही सुधारते आणि त्यांची भूकही भागते. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात प्रथम आपण तांदूळ आणि मूग डाळ भाजून घेणार आहोत. चला तर मग भाजून घेऊया. आपण पॅन गरम करत ठेवला आहे. पॅनमध्ये मी सर्वात प्रथम हे तांदूळ घालून घेणार आहे. पॅनमध्ये हे तांदूळ घालून घेतले आहेत. ते थोडे मी परतून घेणार आहे. आता यामध्येच आपल्याला ही मूग डाळही घालून घ्यायची आहे आणि ती आपल्याला तांदळासोबत परतून घ्यायची आहे. आपल्याला तांदूळ आणि मूग डाळ छान अशी परतून घ्यायची आहेत. आपल्याला मूग डाळ आणि तांदूळ मीडियम टू लो फ्लेमवर खरपूस असे भाजून घ्यायचे आहे. जास्त घाई करायची नाही भाजताना. डाळ आणि तांदूळ पूर्ण मोकळे झाले आहेत. तुम्ही पाहू शकता थोडा रंगही चेंज झाला आहे. अजून थोडं आपण याला भाजून घेणार आहोत. तांदूळ आणि मूग डाळ पचायला हलके असतात, त्यामुळे याची भरडी मुलांना पाजल्यावर मुलांना त्रास होत नाही. आपण तांदूळ आणि मूग डाळ खरपूस अशी भाजून घेतली आहे. हे जास्त भाजायचं नाही, नाहीतर तांदूळ लवकर करपतात, डाळही लवकर करपते आणि याची टेस्ट पूर्ण भरडीची चेंज होते. आता आपण हे तांदूळ या बाउलमध्ये काढून घेणार आहोत. आपण हे तांदूळ या बाउलमध्ये काढून घेतले आहेत. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपण हे भाजून घेतले आहेत. आता हे आपल्याला थंड करून घ्यायचे आहेत. आता याच पॅनमध्ये आपण हे मखाने भाजून घेणार आहोत. मखाने अत्यंत पौष्टिक आहेत. यामुळे कॅल्शियम मिळतं मुलांना, त्यामुळे या भरडीमध्ये हे मखाने वापरले जातात. आपल्याला मखानेही थोडे खरपूस भाजून घ्यायचे आहेत. मखाने लवकर भाजले जातात. मखानेही खरपूस भाजले गेले आहेत. तुम्ही पाहू शकता. मखानेही आपण बाउलमध्ये काढून घेणार आहोत. आता याच पॅनमध्ये मी बदामही भाजून घेणार आहे. तुम्ही बदाम न भाजताही टाकले तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. मी थोडेसे रोस्ट करून घेते.
बदामही भाजून तयार आहेत, ते आपण काढून घेणार आहोत. त्याच बाउलमध्ये मी बदामही काढून घेणार आहे. पुन्हा आपण त्याच पॅनमध्ये खारीक भाजून घेणार आहोत. तुम्ही खारीक पावडरही वापरू शकता किंवा असे खारीक बारीक करून ते रोस्ट केल्यावर त्याची पावडर, किंवा खारीक बारीक केल्यावर ते रोस्ट करून त्याची छान अशी पावडर बनते. आपल्याला हे पूर्ण भरडीची प्रोसेस मीडियम टू लो फ्लेमवरच करायची आहे. खारीकही भाजून झाले आहेत. खारीक मी काढून घेते याच बाउलमध्ये. आणि आता हे सगळं आपल्याला एकत्र असं मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही सेपरेटही वाटू शकता. सेपरेट वाटून नंतर तुम्ही एकत्र मिक्स करू शकता. हे काही प्रॉब्लेम नाही आहे. आपण हे सगळं मिक्स करून घेतलं आहे. गावाला हे जात्यावर वाटलं जातं, त्यामुळे याची टेस्ट अजूनच वाढते. तुम्ही पाहू शकता. आता हे सगळं आपण ग्राइंड करून घेणार आहोत. अशा प्रकारे आपण रेडी केलं आहे. मी मिक्सरचं एक भांडं घेतलं आहे. आता हे मिश्रण आपल्याला 2 बॅचमध्ये मिक्सरमधून ग्राइंड करून घ्यायचं आहे. चला तर मग ग्राइंड करून घेऊया. आपण हे साहित्य 2 भागांमध्ये डिवाइड केलं आहे. आता आपण हे ग्राइंड करून घेणार आहोत. ग्राइंड करताना आपण हे मिक्सर कमी जास्त करून ग्राइंड करून घेणार आहोत. जास्त बारीकही करणार नाहीत, जास्त जाडसरही ठेवणार नाहीत. चला तर मग ग्राइंड करून घेऊया. अशा प्रकारे मी हे वाटून घेतलं आहे. तुम्ही पाहू शकता. जास्त बारीकही नाही, जास्त जाडसरही नाही. अशा प्रकारे वाटल्यावर ह्याची भरडी छान अशी बनते. आता या बाउलमध्ये मी ही भरडी काढून घेते. अशा प्रकारे आपण ग्राइंड करून घेतली आहे. तुम्ही पाहू शकता. तुम्हाला अजून बारीक हवं असेल तर तुम्ही अजून बारीक करू शकता. ही राहिलेली बॅच आपण त्याच पद्धतीने ग्राइंड करून घेणार आहोत. चला तर मग ग्राइंड करून घेऊया. ही बॅच आपण त्याच पद्धतीने ग्राइंड करून घेतली आहे. आता याच बाउलमध्ये मी हे सगळं काढून घेणार आहे. आता हे सगळं आपण मिक्स करून घेणार आहोत. मिक्स यासाठी करून घ्यायचं आहे कारण हे साहित्य आपण 2 बॅचमध्ये ग्राइंड करून घेतलं होतं, त्यामुळे हे सगळं एकजीव झालं पाहिजे. आपण भरडी बनवण्यासाठी लागणारे मिश्रण बनवून घेतलं आहे. आता भरडी कशी बनवली जाते ते पाहणार आहोत. अशा प्रकारे भरडी बनवून तुम्ही 15 दिवसासाठी, महिनाभरासाठी स्टोअर करू शकता. ही लवकर खराब होत नाहीत कारण यामध्ये जे साहित्य आहे ते सगळं आपण भाजून घेतलं आहे. आपण भरडी बनवायला सुरुवात करणार आहोत. त्यासाठी मी एक भांडं घेतलं आहे. या भांड्यामध्ये मी हे पाणी ओतून घेणार आहे. आपण 1 कप पाण्याला 2 चमचे भरडी ॲड करणार आहोत यामध्ये. आणि ही आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे. आपण आता हे सगळं मिक्स करून घेणार आहोत. आपण जेव्हा भरडी पाण्यामध्ये ॲड करतो तेव्हा पाणी हे नॉर्मल असायला हवं, नाहीतर यामध्ये भरडी ॲड केल्यावर त्याच्या गुठळ्या बनतात आणि त्या तयार झालेल्या गुठळ्या पाण्यामध्ये लवकर विरघळतही नाहीत. त्यामुळे ती काळजी घ्यायची आहे. आता आपण यामध्ये मीठ ॲड करणार आहोत. मीठ पूर्णपणे ऑप्शनल आहे. काही ठिकाणी वर्षानंतर लहान मुलांना मीठ दिलं जातं, तर काही ठिकाणी अन्नप्राशननंतर मुलांना मीठ दिलं जातं. त्यामुळे मीठ हे ऑप्शनल आहे. तुम्हाला जर या भरडीची टेस्ट वाढवायची असेल तर तुम्ही
थोडंसं मीठ ॲड करू शकता, जेणेकरून भरडीची टेस्ट वाढेल आणि मुलांना चांगली अशी चव लागेल भरडीची. आपण ही भरडी फक्त 5 मिनिटं आपण उकळून घेणार आहोत, कारण यामध्ये आपण जे साहित्य वापरलं आहे ते सगळं भाजून वापरलं आहे, त्यामुळे ही जास्त उकळण्याची गरज नाही आहे. भरडी शिजून तयार आहे. आपण 5 मिनिटं व्यवस्थित अशी शिजवून घेतली आहे. तुम्ही भरडी पातळही करू शकता, नाहीतर भरडी पातळ करण्यासाठी किंवा भरडीची चव वाढवण्यासाठी तुम्ही दुधाचा वापर करू शकता. दूध पूर्णपणे ऑप्शनल आहे. तुम्हाला जर यामध्ये दूध ॲड करायचं असेल तर तुम्ही करू शकता, पण दूध ॲड केल्यावर या भरडीची टेस्ट अजून वाढते. मुलं छान अशी भरडी खातात. तुम्ही नक्की ट्राय करा. भरडी आपल्याला कंटिन्यू अशी ढवळत राहावी लागते, नाहीतर त्याच्या गुठळ्या बनतात. तुम्ही पाहू शकता भरडी तयार आहे. आपण या वाटीमध्ये भरडी काढून घेतली आहे. भरडी आपण या वाटीमध्ये तुम्ही अशा पद्धतीने बनवून डायरेक्टही बाळाला पाजू शकता, किंवा तुम्ही यामध्ये गरम दुधाचा वापर करू शकता. दूध आपण ॲड केलं आहे. दूध ॲड करूनही आपण बाळाला ही भरडी पाजू शकतो. ही खूप हेल्दी आहे. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मी आता हे सगळं मिक्स करून घेतलं आहे. आता यामध्ये मी थोडंसं तूप ॲड करणार आहे. जास्त नाही, थोडंसंच. तूप पूर्णपणे ऑप्शनल आहे. आपल्याला तुपाचा वापर जास्त करायचा नाही. थोडंसंच तूप आपल्याला या भरडीमध्ये घालायचं आहे, नाहीतर बाळाला गिळायला त्रास होतो. मी तुम्हाला दाखवते. अशा प्रकारे भरडी बनली जाते. 6 महिन्याच्या वरील बाळासाठी ही खूप हेल्दी आहे. आपण या भरडीच्या मिश्रणापासून अशा प्रकारे भरडी तयार केली आहे. ही भरडी लहान मुलांच्या तोंडाची चव वाढवते. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. लहान मुलांना खाण्यासाठी भरडी तयार आहे. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला नक्की आवडेल. तुमच्या लहान मुलांनाही नक्की आवडेल. रेसिपी आवडली तर चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.